तर गोष्ट आहे 1918 सालची. पहिलं महायुद्ध नुकतंच संपलं होतं आणि सगळीकडे एक भयान शांतता पसरली होती. पण या शांततेमागे एक खूप मोठा प्रश्न उभा होता. या युद्धानी जे जग उद्ध्वस्त केलंय त्याला पुन्हा उभं कसं करायचं? आज आपण वर्सायच्या तहाची कहाणी बघणार आहोत. एक असा तह ज्याने शांतता नाही तर दुसऱ्या महायुद्धाचं बीज पेरलं. विचार करा, 1919 साल, पॅरिस शहर. इथे जगाचं भवितव्य ठरवलं जात होतं. युद्ध जिंकलेल्या देशांचे मोठे मोठे नेते एकत्र जमले होते आणि त्यांच्या सगळ्यांसमोर एकच पण खूप अवघड प्रश्न होता. या उद्ध्वस्त जगाला पुन्हा कसं जोडायचं? चला बघूया या ऐतिहासिक परिषदेत नेमकं घडलं तरी काय. ही गोष्ट सुरू होते एका रेल्वे प्रवासाने. पॅरिसला निघालेले जर्मन प्रतिनिधी. त्यांची ट्रेन जेव्हा फ्रान्समध्ये शिरली तेव्हा तिचा वेग अचानक कमी करण्यात आला. त्यांना मुद्दाम खिडकीच्या बाहेर दाखवलं जात होतं उद्ध्वस्त झालेली गावं, खंदकांनी भरलेली जमीन. जणू काय त्यांना सांगितलं जात होतं की बघा तुमच्यामुळे काय झालंय. तर आपण आपल्या पहिल्या भागात आलो आहोत, भग्नावस्थेतील जग. या भागात आपण बघूया की 4 वर्षांच्या या भयंकर युद्धाने युरोपची काय अवस्था केली होती. ही फक्त काही इमारतींची पडझड नव्हती, तर अख्खा समाज, राजकारण सगळंच कोसळलं होतं. 1.5 कोटींहून अधिक लोक हा फक्त एक आकडा नाहीये, आजच्या मुंबईच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त. विचार करा, त्या काळातल्या प्रत्येक घरात किती दुःख पसरलं असेल. या युद्धाने अक्षरशः एक अख्खी पिढी गिळून टाकली होती. हे युद्ध फक्त माणसंच नाही तर मोठमोठी साम्राज्य गिळून बसलं. ओटोमन, ऑस्ट्रो हंगेरियन आणि रशियन ही शेकडो वर्ष जुनी साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यांसारखी कोसळली आणि त्यामुळे युरोपात एक प्रचंड राजकीय पोकळी निर्माण झाली. म्हणजे सगळीकडे गोंधळ आणि अस्थिरता पसरली. तर पॅरिसमध्ये जमलेल्या या नेत्यांसमोर एक मोठा पेच होता. एका बाजूला होती जनतेची सुडाची मागणी की जर्मनीला शिक्षा झालीच पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला होती शांततेची गरज की असं युद्ध परत कधीच होता कामा नये. आता सूड आणि शांतता ह्या दोन्ही गोष्टी एकत्र कशा साधायच्या हेच त्यांचं सगळ्यात मोठं आव्हान होतं. आणि यातूनच आपण येतो आपल्या दुसऱ्या भागाकडे, शांतता प्रस्थापकांची परस्पर विरोधी उद्दिष्टे. म्हणजे शांतता तर सगळ्यांनाच हवी होती, पण प्रत्येकाची शांततेची व्याख्या वेगळी होती. या चर्चेच्या केंद्रस्थानी होते 3 मोठे नेते ज्यांना द बिग 3 म्हटलं जातं, आणि त्यांचे विचार एकमेकांपेक्षा खूपच वेगळे होते. फ्रान्सचे क्लेमेन्सॉ, ज्यांना द टायगर म्हणजेच वाघ म्हणायचे, त्यांचा एकच उद्देश होता, जर्मनीला इतकं कमजोर करायचं की ते परत कधीच उभं राहू शकणार नाही. ब्रिटनला आपला व्यापार आणि समुद्रावरचं राज्य अबाधित ठेवायचं होतं. आणि तिसरे होते अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन, जे एका आदर्शवादी जगाचं स्वप्न बघत होते. विल्सन यांचं एक स्वप्न होतं की एक राष्ट्रसंघ असावा. म्हणजे कसं, एक जागतिक पंचायत जिथे सगळे देश एकत्र येऊन बोलतील, आपले वाद सोडवतील, भांडणार नाहीत. ही त्यांच्या 14 कलमी योजनेतील एक खूप मोठी आणि त्या काळासाठी एकदम क्रांतिकारक कल्पना होती. पण युरोपचे मुरब्बी राजकारणी क्लेमेन्सॉ आणि लॉईड जॉर्ज यांना विल्सनचा हा आदर्शवाद म्हणजे निव्वळ वेडेपणा वाटत होता. त्यांच्या मते विल्सन म्हणजे एक गर्विष्ठ प्राध्यापक होता, ज्याला युरोपच्या राजकारणातल्या खाचाखोचा काहीच कळत नव्हत्या. आणि मग काय झालं? याच सगळ्या गोंधळातून, याच परस्पर विरोधी विचारांमधून जन्म झाला एका लादलेला शांततेचा. आणि हाच आहे आपला तिसरा भाग. बघूया हा तह शांततेचा होता की सुडाचा. या तहातलं सगळ्यात विषारी कलम 231, याला वॉर गिल्ट क्लॉज असंही म्हणतात. यात सरळ जर्मनीला सांगण्यात आलं की या सगळ्या विनाशाला तुम्ही आणि फक्त तुम्हीच जबाबदार आहात. हा जर्मनीसाठी एक खूप मोठा राष्ट्रीय अपमान होता आणि याच कलमात दुसऱ्या युद्धाची बीजे लपलेली होती. आणि शिक्षा म्हणून काय, तर 33 अब्ज डॉलर्सची नुकसान भरपाई. आजच्या हिशोबाने बोलायचं झालं तर 450 अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त. एवढी मोठी रक्कम की जर्मनीची अर्थव्यवस्था अक्षरशः गुडघ्यावर आली, ज्यामुळे देशात प्रचंड आर्थिक संकट उभं राहिलं. जर्मनी परत कधीच डोकं वर काढू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. त्यांचं लष्कर जवळपास संपवूनच टाकलं. सैनिकांची संख्या कमी केली, नौदल आणि हवाई दल जवळजवळ काढूनच घेतलं. पण जर्मनीला काय वाटत होतं, त्यांच्यावर याचा काय परिणाम झाला, हे बघूया आपल्या चौथ्या भागात, जर्मनीचा अपमान. कारण त्यांच्यासाठी हा तह नव्हता तर एक अपमान होता. जर्मन प्रतिनिधींना जेव्हा चर्चेसाठी बोलावण्यात आलं तेव्हा त्यांच्याशी वागणूक एखाद्या गुन्हेगारासारखी होती. त्यांना कैद्याच्या पिंजऱ्यात उभं केल्यासारखं वाटत होतं. आणि क्लेमेन्सॉ यांनी स्पष्ट सांगितलं, ही कलमे आहेत, मान्य करा, नाहीतर पुन्हा युद्धाला तयार रहा, कोणतीही चर्चा होणार नाही. याला तह म्हणायला जर्मन लोक तयारच नव्हते.
त्यांच्यासाठी हा डिक्टाट होता, म्हणजे एकतर्फी लादलेला हुकूम. त्यांना वाटलं की आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय, आपल्यासोबत विश्वासघात झालाय. आणि याच अपमानाच्या भावनेतून एक खतरनाक अफवा पसरली. पाठीत खंजीर खुपसल्याची दंतकथा, की खरा पराभव सैन्याचा नाही तर देशातल्या राजकारण्यांनी विश्वासघात केल्यामुळे झाला. आणि याच खोट्या विषारी कथेचा फायदा पुढे कोणी घेतला असेल तर तो होता हिटलर. त्याने याच भावनेला खतपाणी घालून सत्ता मिळवली. आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या 5व्या भागाकडे. या तहाचे दूरगामी परिणाम काय झाले? या एका निर्णयाने जगाचं भविष्य कसं बदललं? सगळ्यात मोठी गंमत म्हणजे विल्सनचं जे सगळ्यात मोठं स्वप्न होतं, तो राष्ट्रसंघ, त्याला सगळ्यात मोठा धक्का स्वतःच्याच देशाने दिला. अमेरिकेनेच या तहाला मान्यता दिली नाही. त्यामुळे काय झालं तर ही जागतिक संघटना जन्मताच अधू झाली. ही टाईमलाईन बघा, सगळं चित्र स्पष्ट होतं. वर्सायच्या तहाने जी आग लावली, त्यातूनच पुढे महागाई, मंदी आणि हिटलरचा उदय झाला. एका घटनेने दुसऱ्या घटनेला कसं जन्म दिला हे अगदी स्पष्ट दिसतंय. 1939 मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची खरी सुरुवात 1919 मध्येच झाली होती. म्हणजे या तहाचा वारसा फक्त हिटलरपुरता नाहीये. मध्यपूर्वेत आजही जे संघर्ष आहेत, बाल्कनमधली जी अस्थिरता आहे, या सगळ्याची मुळं कुठेतरी या तहात रोवलेली आहेत. एका अर्थाने आपण आजही वर्सायच्या तहाने निर्माण केलेल्या जगात जगतो आहोत. आणि असं नाही की हे नंतर लोकांना कळलं. त्यावेळी सुद्धा जॉन मेनार्ड केनसारख्या हुशार अर्थशास्त्रज्ञाने इशारा दिला होता. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जर्मनीवर एवढा मोठा आर्थिक बोजा टाकणं हे युरोपच्या भविष्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं. आणि त्यांचं म्हणणं अक्षरशः खरं ठरलं. आणि शेवटी एक प्रश्न जो विचार करायला लावणारा आहे. जर त्या परिस्थितीत 1919च्या पॅरिसमध्ये आपण असतो तर आपण काय केलं असतं? लोकांचा सोडाचा आग्रह आणि उद्ध्वस्त झालेलं जग बघून वेगळा निर्णय घेणं खरंच शक्य होतं का? इतिहासातून हेच शिकायला मिळतं की कधीकधी शांततेचा मार्ग सुडाच्या मार्गापेक्षा खूप जास्त कठीण असतो.